जमिनी आहे जिथे आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे अतिक्रमण आहे, खाजगी जमिनीमध्ये आहे, वर्कर्स जमिनी आहे, देवस्थान इनाम. तर या जे सर्व कायदे आहेत त्यांचे रिऑर्गनायझेशनचे अनुषंगाने काही कारवाई ऑलरेडी शासन स्तरावर सुरू आहे. आपल्या जिल्ह्याची वेगळी परिस्थिती पाहता आपल्या प्रॉब्लेम्सचं आकलन करून काय सुधारणा आमच्या वतीने अपेक्षित आहे जेणेकरून लोकांना जे प्रॉब्लेम्स सध्या येत आहेत त्याच्यामध्ये काही समाधान काढता येईल, त्यासाठी ही कमिटीचं ओव्हरऑल रचना राहील. त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्स आम्ही डिस्कस केलेले आहे. त्यामध्ये आमचे शासकीय अधिकारी राहतील. ॲडिशनल कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण ते कमिटी करतोय. तर प्रशासकीयरित्या ते सगळं माहिती जी आहे ते गोळा करतील. काय आपल्याला अडचणी आहेत, मग त्या अडचणीचं काय समाधान होऊ शकतो. आणि यामध्ये काही ठिकाणी जसं आमदार महोदयांनी अडचणी सांगितल्या आमच्याकडे, तर तिकडे ते व्हिजिट करतील, त्याचे सर्व डॉक्युमेंट्स तपासतील आणि त्याच्या आधारावरच आपले सजेशन्स देतील. आणि यामध्ये त्यांच्याकडनं पण त्या समितीच्या रिपोर्टमध्ये काही सूचना असल्यास तर त्यांचा अभिप्राय म्हणून आम्ही नोंदून ते पण आम्ही शासनाकडे सादर करू, जेणेकरून पुढील योग्य तो निर्णय शासनाकडनं करण्यात येईल. किंवा शासकीय मुद्द्यांवर झाली आणि जे काही डिस्कशनमध्ये मुद्दे उपस्थित केले होते त्याच्यामध्ये प्रशासनाच्या वतीने आपण सकारात्मक विचार करून एक लेखी आश्वासनची मागणी होती ते बनवलेलं आहे. तर माझी विनंती राहील निकोले साहेबांना, ढवळे साहेबांना आणि आपले सर्व पदाधिकाऱ्यांना की हे जे मोर्चा आहेत लेखी आश्वासनाच्या आधारावर स्थगित करावं. निश्चितपणे आपण जे डिस्कशनमध्ये मुद्दे आणलेले आहेत त्या अनुषंगाने प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल.